1961 वर्सा गोंयांत पुर्तुगेज राजवट सोंपली हाची याद म्हणून गोंय मुक्ती दीस दर वर्सा 19 डिसेंबराक मनयतात। ह्या ऐतिहासीक दिसा गोंय मुक्ती खातीर आपलो जीव धोक्यांत घालपी सुटके झुजाऱ्यांक धाडसाचो बलिदानाचो हो दीस भोवमान करता। इतिहासांतलो हो महत्वाचो खीण याद दवरपा खातीर शाळांनी आनी हेर आस्थापनांनी गोंय मुक्ती दीस मनयलो। जे 19 डिसेंबर 1961 रोजी आपल्या गोव्याला पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीतून मुक्ती मिळाली। या घटनेला आज 64 वर्ष पूर्ण होत आहेत आणि मुक्त झालेल्या गोव्याच्या भूमीवर गोवा मुक्ती दिनानिमित्त होणारा हा ध्वजारोहणाचा 65वा कार्यक्रम आहे। 1961 साली आमच्या गोव्यात भारतीय जवानांनी आणि भारतीय सैन्याने प्रवेश केला। आमच्या या शूरवीरांमुळे त्यांच्या खडतर प्रयत्नामुळे अल्पवधीतच पोर्तुगीज लष्कराने शरणागती पत्करली आणि पोर्तुगीजांना हाकलून लावले। त्यांच्या या शूर लढायामुळे आमचा गोवा पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून मुक्त झाला। भारताच्या भूमीवरून साम्राज्यवादाचे पूर्णपणे उच्चाटन झाले। हा दिवस आपण गोवा मुक्ती दिन म्हणून साजरा करतो। 19 डिसेंबर 1961 साली गोवा पोर्तुगीजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला। पोर्तुगीजांनी 1510 मध्ये गोव्यावर आपला ताबा घेतला होता। त्यांनी सुमारे 450 वर्षे गोव्यावर राज्य केले। आपल्या गोवा राज्याच्या मुक्तीत या दिवशी पोर्तुगीज आपला गोवा सोडून गेले आणि गोव्यावर आमचे राज्य सुरू झाले। हा दिवस आपल्या गोव्याच्या इतिहासात सोन्याच्या अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा आहे। भारताचे भाग्यविधाते माननीय भाऊसाहेब वर्तुळकर आपल्या गोव्याचे पहिले मुख्यमंत्री झाले। सध्या माननीय डॉक्टर प्रमोद सावंत हे मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत।
निमित्त आसतना पूर्ण गोंयकारांक तशें समस्त गोंयकार म्हणजे आमचे समस्त बार्देसकार आनी आमचे कोरवरकार आनी सगळ्यांक आयची परबी दिता. गोवा लिबरेशन डे म्हणटकर आमकां आमचे सगळे फ्रिडम फायटरांची याद जाता जांणी सॅक्रिफायसीस केले, आपले कुटुंब सोडून आपले जीव दिलो जस्ट टू गेट द फ्रिडम फॉर गोवा. डिसेंबर 1961 साली गोवा मुक्त झालो आणि हो गोवा मुक्त जावपाक ज्या त्या स्वतंत्र सैनिकांनी आपले प्राणाचे बलिदान दिले त्या त्या स्वतंत्र सैनिकांक हांव नतमस्तक करता आणि आयज आमी तेंचो उगडास म्हणून सगळ्यांनी गोव्याची सांस्कृताय विविधताय आणि समृद्धताय सांभाळून घेतली. गोवा 365 खातीर गोंयभरच्यान आमचे खबराकार.